तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एक एक करून शिंदेंसोबत जात असताना राज्यामध्ये आणखी एका ऑपरेशनची चर्चा रंगली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार देखील गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। या पार्श्वभूमीवर आता पवारांच्या पक्षामध्ये 2 मतप्रवाह तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय बघूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। राज्यात ऑपरेशन टायगर झोकात सुरू असताना आता ऑपरेशन तुतारी होणार का याची चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही खासदार एनडीए नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। ही शक्यता गृहीत धरून शरद पवारांच्या पक्षात 2 वेगवेगळे मतप्रवाह असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सध्या 2 मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। एका गटाचं असं म्हणणं आहे की आपण काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे, तर दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की आपण काँग्रेसमध्ये विलीन झालो तर पक्ष फुटण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे आपण एनडीए सोबत पर्यायानं सत्तेसोबत गेलं पाहिजे, पक्ष एकसंध ठेवण्यासाठी हाच पर्याय योग्य आहे असं दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे। काही खासदार एनडीएच्या संपर्कात असल्याबद्दल विचारल्यानंतर आमदार रोहित पवार काय म्हणाले ते ऐका। संवादाची काळजी पवार साहेब कुठल्याही खासदाराला कधीही ते भेटू शकतात, सातत्याने पवार साहेब बोलत असतात। सुप्रियाताई सुद्धा खासदारांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे मला वाटत नाही की आमच्या पक्षातून कुठेही कुणीही या बाबतीत विद्रोह करेल, नाहीतर विद्रोहापेक्षा गद्दारी करेल असं आम्हाला वाटतं। आत्ताच्या महत्त्वाच्या काळामध्ये पवार साहेब महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांवर कधी असा निर्णय लादणार नाही, नाहीतर स्वतः तिथं निर्णय घेणार नाही जो त्यांना कधीच पटलेला नाही। पक्ष फुटणार नसल्याची आणि पवार निर्णय लादणार नसल्याची रोहित पवारांना खात्री आहे। मात्र पक्षात 2 मतप्रवाह आहेत का यावर त्यांनी दिलेलं गोलमोल उत्तर आणि त्यानंतर पिकलेला हशा काही वेगळंच सांगतोय। आज नवोदय ऑपरेशन टायगर तुतारी होऊ शकतं, कारण सरकारला ते 40 खासदार हवे आहेत, तुमचेच सध्या सॉफ्ट टार्गेट होऊ शकतं। म्हणून पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी फुटण्या नसाठी एक गट म्हणतोय तुमच्यातलं सत्तेत जाऊया, मंत्रिपद घेऊया, आणि दुसरा गट म्हणतोय काँग्रेस सोबत जाऊया। तुम्हाला नक्कीच माहिती 2 गट आहेत असं वाटतंय तुम्हाला, तर त्या गटाचं या गटाचं प्रतिनिधित्व कोण करतंय त्याचं एक नाव मला तुम्ही द्या, आणि दुसऱ्या गटाचं प्रतिनिधित्व कोण करतं ते द्या। नावं घेऊन लगेच मी पवार साहेबांकडे जातो त्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करतो। दुसरीकडे विलिनीकरणाबाबत शरद पवारांच्या पक्षाची काँग्रेस हायकमांडशी चर्चा सुरू असल्याचं विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय। नाही, अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांच्याशी हायकमांडशी चर्चा सुरू आहे, आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जे सेक्युलर विचाराचे आहेत, फुले शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी मंडळी आहे ती नक्की काँग्रेसमध्ये येईल, आणि त्यांच्याबरोबरचा संवाद हायकमांडबरोबर सुरू झालेला आहे अशी माझी माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा अधूनमधून होत असते। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेनंतर त्या चर्चेला वेग आला होता, पण अशी काही घटना घडामोड घडणार असेल तर पक्ष नेतृत्व आणि त्यांच्यासोबत काही लोक काँग्रेससोबत जातील, आणि काही लोक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील, काही भाजपमध्ये जातील, किंवा काही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुद्धा जातील। ज्यावेळी असा काही विलिनीकरणाचा किंवा एकत्रीकरणाचा निर्णय होईल त्यावेळी सगळा पक्ष सोबत असेल असं नाही, त्यामुळं या गोष्टी भविष्यातल्या आहेत, ज्यावेळी या संदर्भातला निर्णय होईल त्यावेळच्या। आत्ताच्या घडीला अशी काही चर्चा आहे किंवा असे काही मतभेद आहेत, मला वाटत नाही अशी काही चर्चा आत्ताच्या घडीला आहे। अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा होती। दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र आले असते तर ते एनडीए सोबत राहिले असते की इंडिया सोबत, हा प्रश्न अजितदादांच्या अपघाती निधनामुळे कायमचा अनुत्तरित राहिलाय। आता एनडीए की काँग्रेस याबाबत पक्षात 2 मतप्रवाह असतील तर पक्ष नेतृत्वासमोर ते मोठं आव्हान ठरेल। मुंबईहून निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।